हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं ना गुरु विवेकी भला, याला आताच नुकताच पुरस्कार पण मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. आपण स्वतःच्या परवानगीशिवाय आपला कुणी अपमान करू शकत नाही. तर हे जे वाक्य आहे ते एलेनॉर रुझवेल्टने म्हटलेलं विधान आहे. तर आपल्यापैकी काही जणांनी डॉक्टर अल्बर्ट एलिस नाव हे ऐकलं असेल की ते अमेरिकेमधले सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते आणि त्यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, तर या मानसोपचार शास्त्राची स्थापना त्यांनी केली. ज्या मानसशास्त्रज्ञांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये फडके सरांचं नाव हे अग्र क्रमांकाने घ्यायला लागेल. आणि सगळ्या प्रगत देशामध्ये पुस्तकं अजूनही खूप मोठ्या प्रमाणात लिहिली जातात, वाचली जातात. याच्या अर्थी त्या माध्यमामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, आयुष्यामध्ये काही गोष्टी या स्वप्नवत असतात. आपण म्हणतो कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षा पण भारी असतं. एक दिवस दुपारचं जेवण आटोपल्यानंतर सवयीप्रमाणे मी जवळच्याच पुस्तकाच्या दुकानामध्ये गेलो आणि मला हे पुस्तक मिळालं. पुस्तकाचं नाव होतं गुरु विवेकी भला. मला या पुस्तकाबद्दल काहीही माहिती नव्हतं. पुस्तकाचं परीक्षण कुठे मी वाचलेलं नव्हतं, पेपरमध्ये वाचतो आपण तसं काही नव्हतं. परंतु एक 3-4 पानं चाळल्यानंतर लक्षात आलं की आपल्या हातात काहीतरी खजिना लागलेला आहे आणि माझ्याकडे वेळ कमी असतो त्यावेळेसचा. मी पुस्तक घेतलं आणि आलो. त्यानंतर पुस्तक झपाटल्यासारखं वाचून काढलं आणि त्याच दिवशी या पॉडकास्टची सुरुवात झाली. आत्ता प्रत्यक्षामध्ये ते दिसते आहे. यानंतर डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेली ही पुस्तकं मी बोलावून घेतली. त्यातली 2 पुस्तकं माझी वाचून झालेली आहेत आणि आपल्या सगळ्या टीममुळे आणि आपल्या पॉडकास्टचं हे सौंदर्य आहेत. म्हणजे नेहमी असं म्हणत असतो की ब्युटी ऑफ दी पॉडकास्ट हे आहे की आज आपल्याला त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे. डॉक्टर अंजली जोशी आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत या पुस्तकांविषयी आणि त्या पुस्तकांमध्ये दिलेलं जे काही आहे त्याविषयी प्रत्यक्ष गप्पा मारण्यासाठी आहेत. हे पुस्तक जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की कदाचित आता पॉडकास्टमुळे हे शक्य होऊ शकेल, पण ती खात्री नाही वाटली होईल की नाही तशी. पण सुरुवातीपासून आम्ही जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा कधी असं वाटायचं नाही की लेखकांसोबत आपल्याला भेटायला बोलायला अशी कधीतरी संधी मिळणार आहे. तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करता, व्यावसायिक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करता. हे पुस्तक जेव्हा तुम्ही लिहिलं हे फडके सरांवर लिहिलं, बरोबर, तर फडके सरांची तुमची ओळख कशी झाली, त्यांचा काय कसा परिचय करून द्याल? बरं, सर्वप्रथम श्रोत्यांना नमस्कार. हे पुस्तक मी माझे गुरु किमो फडके यांच्यावर लिहिलेलं आहे आणि मला नक्कीच त्यांचा परिचय करून द्यायला आवडेल. की भारतीय मानसोपचाराचं जे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये ज्या मानसशास्त्रज्ञांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये फडके सरांचं नाव हे अग्र क्रमांकाने घ्यायला लागेल. तर आपल्यापैकी काही जणांनी डॉक्टर अल्बर्ट एलिस नाव हे ऐकलं असेल की ते अमेरिकेमधले सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते आणि त्यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, म्हणजे त्याला आपण REBT असं शॉर्ट फॉर्म त्याचा आहे, किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र. तर या मानसोपचार शास्त्राची स्थापना त्यांनी केली आणि फडके सरांनी REBTची मुहूर्तमेढ सर्वप्रथम भारतात रोवली. आणि तुम्ही असा विचार करा की हा 50-60 वर्षांपूर्वीचा काळ होता की जेव्हा मानसिक आरोग्याबद्दल जागृती नव्हती किंवा REBT हा शब्दही कुणी ऐकलेला नव्हता. तर अशा काळामध्ये सरांनी REBTचा प्रसार हेच जीवित ध्येय ठरवलं आणि त्या प्रसारासाठी स्वतःला झोकून दिलं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी अनेक व्याख्यानं दिली, प्रशिक्षणं घेतली. नंतर काही ठिकाणी त्यांनी जाऊन स्वतःच्या प्रशिक्षणशाळा घेतल्या. त्यांनी इंग्रजी आणि मराठी अशी पुस्तकं लिहिली आणि त्यांचा अल्बर्ट एलिस यांच्याशी पत्रसंवाद होता. म्हणजे असं झालं की 1968 साली सरांनी पहिलं पत्र एलिस यांना लिहिलं. म्हणजे त्यांच्याकडे जी काही सामग्री होती, जी काही त्यांना त्यांचं जे वाचन त्यांनी REBT बद्दल जे केलं त्याच्या संबंधी ज्या शंका विचारणारं पहिलं पत्र त्यांनी 1968 मध्ये एलिस यांना लिहिलं. 68 मध्ये. हो. आणि एलिस यांनी तत्परतेने त्यांना उत्तर दिलं. त्याच्यानंतर अजून त्यांनी काही शंका विचारल्या. त्यानंतर एलिस यांनी त्यांची स्वतःची अजून पुस्तकं आणि जे जे लेख होते ते त्यांना पाठवायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या चर्चा सुरू झाल्या. तर हे सगळं पत्रातून होत होतं आणि हा जो पत्रसंवाद होत होता तो जवळजवळ 40 वर्षांपेक्षा जास्त. म्हणजे ते अल्बर्ट एलिस हे 2003 साली जेव्हा रुग्णशय्येवर होते तोपर्यंत हा अखंड चालू होता.
40 वर्षाचा. हो, म्हणजे जास्त 40 वर्षांपेक्षा. आणि तो जर तुम्ही बघितले तर तो 1351 पृष्ठांचा आहे आणि तो 4 खंडांमध्ये विभागलेला आहे. बापरे. तर एलिस यांच्या मृत्यूनंतर तो कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या आर्काइव्हमध्ये ठेवलेला आहे. आणि सरांनी REBTच्या सैद्धांतिक विकासामध्ये खूप मोलाची भर घातलेली आहे. आणि त्यावेळेचे जे अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूट जी होती तर त्यांचे फेलो आणि सुपरवायझर या अतिशय नैपुण्यदर्शक अशा अर्हता म्हटल्या जातात. तर त्या मिळवणारे ते केवळ भारतातलेच नाही तर आशियातलेच पहिले मानसशास्त्रज्ञ होते. बापरे. तर अशा सरांचं मार्गदर्शन मला मिळालं आणि मग तो माझा प्रवास सुरू झाला. हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं ना गुरु विवेकी, याला आता नुकताच पुरस्कार पण मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. हा लिहिताना नेमका मग काय उद्देश होता तुमचा? बरं, तर खरं सांगू का की असं काही आधी असं ठरवून उमजून हे पुस्तक लिहिलेलं नाहीये की आता हे पुस्तक लिहायचं, असं काही माझ्या डोक्यामध्ये तेव्हा नव्हतं. तर असं झालं की सरांचं जेव्हा निधन झालं आणि मी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं तेव्हा माझ्या आतमध्ये असं काहीतरी भरून आलं होतं. सर कुठे मुंबईला राहायचे? हो सर मुंबईला राहायचे आणि मीही मुंबईलाच होते आणि आमच्या नियमित भेटी होत्या. पण त्यावेळेला असं झालं की इतकं आतमधून उचंबधून येत होतं की ते मग मला असं वाटलं की ते कागदावर व्यक्त केल्याशिवाय मला राहावे ना आणि मग ते उमटत गेलं. पण तुम्ही जर बघितलं तर ह्या पुस्तकामध्ये एक गुरु शिष्य नात्याचा जो प्रवास आहे, म्हणजे आमचा जो नात्याचा जो प्रवास झाला तो जवळजवळ 20 वर्ष होता, म्हणजे 2 टप्प इतका जो प्रवास होता. आणि ह्या प्रवासामध्ये मी खूप समृद्धी अनुभवली. तर जी समृद्धी मी अनुभवली ती वाचकांनी पण अनुभवावी असं त्यावेळेला मला असं वाटत होतं. आणि हा जर तुम्ही पुस्तक वाचलंच आहे तर हा जो प्रवास होता तो अनेक पातळ्यांवर घडत होता. म्हणजे तो फक्त विद्यादानाचा किंवा शिकण्याचा असा प्रवास नव्हता, तर तो खरं तर सरांना समजून घेण्याचा प्रवास होता, गुरुला समजून घेण्याचा प्रवास होता, मला स्वतःला समजून घेण्याचा प्रवास होता आणि असं जर म्हटलं तर गुरु शिष्य नात्याला सुद्धा समजून घेण्याचा प्रवास होता. मी खरं तर समजून घेण्याचा जो प्रश्न आहे तो शेवटी विचारणार होतो, बरोबर आहे, तो पहिल्यांदा आता विचारावा. नाही नक्कीच, पॉडकास्ट आपण करतो आहे. हो बरोबर आहे. मी पॉडकास्टची तुलना नेहमी तुमच्या या संवादाशी करत असतो. बरोबर आहे. की स्वतःला समजून घेणं, बरोबर आहे, आपल्या समोर गेस्ट आहेत त्यांना समजून घेणं, बरोबर, या समजून घेण्यालाही समजून घेणं. बरोबर आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे. तुम्ही आता हा जो 20 वर्षाचा तुमचा कालखंड, जवळजवळ 2 तपाचा कालखंड आहे सरांसोबतचा, हा तुम्ही सगळा जेव्हा समजून घेण्याचे तुमचा प्रयत्न होता, बरोबर आहे, तर कसा तो समजून घेण्याचा प्रवास कसा होता? मला असं वाटतं की हा प्रवास म्हणजे ह्या प्रवासाची गंमत अशी होती की तो एकरेषीय नव्हता. तर त्याच्यामध्ये अनेक वळणं होती, त्याच्यामध्ये चढ उतार होते, खाचगळगे होते, त्याच्यामध्ये आनंदाचे निर्झर होते. अनेक वेळेला अशी काही नवीन दालनं माझ्या पुढे म्हणजे खुली होत गेली. मला स्वतःलाही अनेक गोष्टी गवसत गेल्या, मला स्वतःचा आत्मविकास म्हणजे करता आला. पण सरांचा परिचय मुळात तुम्हाला पहिल्यांदा संपर्क किंवा परिचय तो कसा झाला? बरोबर आहे. तर सर त्यावेळेला REBTचे कोर्सेस घ्यायचे, म्हणजे ते प्रायमरी आणि ऍडव्हान्स असे फक्त व्यावसायिकांसाठी ते कोर्सेस घ्यायचे. साधारण कोणत्या वर्षीची गोष्ट असेल? साधारणतः म्हणजे ते 1990 पासून त्यांचे कोर्सेस चाललेले होते आणि ते मी ऐकून होते. आणि मी तेव्हा PhD साठी एनरोल केलं होतं आणि PhD साठी विषय माझा REBTच्या संदर्भात होता. आणि त्याच्यामुळे सर जे घेत होते कोर्सेस ते अटेंड करणं हे मला खूप आवश्यक वाटत होतं आणि म्हणून मी त्यांचा पहिला कोर्स अटेंड केला. तो पहिला प्रायमरी होता, म्हणजे ते फक्त व्यावसायिकांसाठीच असणारे कोर्सेस होते. आणि तो कोर्स केल्यानंतर मी इतकी झपाटून गेले की मग पुढे ऍडव्हान्स कोर्सही केला आणि तो झाल्यानंतर सुद्धा मी सरांकडे जात राहिले, कारण त्या विषयामध्ये मला खूप रस निर्माण झाला. आणि मग म्हणजे जे सर शिकवत होते किंवा जे सर देत होते ते मला खूप अमूल्य वाटत होतं. येस येस. हा जो तुमचा प्रवास होता सगळा तो खूप वेगवेगळ्या टप्प्यांवर तो होत गेला. बरोबर. सरांचा जो प्रवास आहे म्हणजे REBT कडचा, बरोबर, तर तो कशा पद्धतीने झाला असं वाटतं तुम्हाला? म्हणजे सुरुवातीला सर REBT कडे कसे आकर्षित झाले? पण मी जेव्हा दुसरं पुस्तक वाचत होतो ना त्यावेळेस मला हे वाटलं की त्याच्यामध्ये सरांचा उल्लेख कुठे आलेला नाहीये. बरोबर आहे. परंतु मी अल्बर्ट एलिस वाचत असताना मला पहिल्यांदा तो प्रश्न, कारण मी पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं जे तुम्ही नंतर लिहिलेलं होतं,
बरोबर आहे. मला हे जाणवलं की सरांचा कसा परिचय झाला असेल किंवा सरांना कसा शोध लागला असेल. बरोबर आहे. नाही तर सरांचं असं होतं की तेव्हा ते अहमदाबादला होते, तिथे त्यांचं अध्यापन चाललेलं होतं. तर ते गुजरात विद्यापीठामध्ये त्यांना एका लायब्ररीमध्ये ते पुस्तक मिळालं आणि त्याच्यामध्ये अल्बर्ट एलिस ही जी REBT होती त्याच्याबद्दलची माहिती त्यांच्या वाचनात आली. आणि ती जेव्हा ते वाचत गेले तेव्हा त्यांना त्याच्यामध्ये अतिशय रस वाटायला लागला आणि त्यांना वाटायला लागलं की हे खूप वेगळं आहे आणि नुसतंच वेगळं नाही, ते फार उपयुक्त पण आहे. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आता त्याच्याबद्दल फार काही पुस्तकं इथे उपलब्ध नव्हती. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती की अमेरिकेतून पुस्तकं मागवायची तरी 1-2 वर्ष लागायची किंवा ती इतके सहज जशी आत्ता आपल्याला मिळतात तशी अजिबातच नव्हती. मग त्याच्यामुळे फार अपुरी अशी साधन सामग्री त्यांच्याकडे होती आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण ते जे निर्माते आहेत म्हणजे अल्बर्ट एलिसना यांनाच आपण पत्र लिहून विचारावं आणि त्याप्रमाणे त्यांनी विचारणा केली. अल्बर्ट एलिसने सुद्धा त्यांना तत्परतेने उत्तर दिलं आणि मग तो असा प्रवास त्याचा चालू झाला. त्या गाभ्यामध्ये जर गेलो ना तर तो एक वाक्य तुमचं याच्यामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की व्यक्ती आपल्याला दुखवत नसते तर ती व्यक्ती मात्र निमित्त मात्र असते दुखवण्यासाठी. अनेक लोकांना असं वाटतं, मला पण खूपदा असं वाटतं की एखादी व्यक्ती समजा आपल्याला दुखवते असं आपल्याला वाटते. हे वाक्य वाचल्यानंतर मला तो धक्का बसला. मला असं वाटतं की REBTचं सगळं जो गाभा आहे तो त्यात आहे, तो कसा आहे. बरोबर आहे. तर हे जे वाक्य आहे म्हणजे हे जे विधान आहे ते एलेनॉर रूझवेल्टने म्हटलेलं विधान आहे. तर त्यांनी असं म्हटलं होतं की कुणाच्या आपण स्वतःच्या परवानगीशिवाय आपला कुणी अपमान करू शकत नाही. क्रांतिकारक वाटतं. हो. आणि ते मी का म्हणते कारण ते REBTशी खूप म्हणजे संलग्न आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते REBTचं म्हणजे सारतत्व आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर त्याचा संदर्भ जर सांगायचा असेल तर मला थोडं REBT म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगते. कारण सरांच्या आणि आमच्या भेटीचा केंद्रबिंदूच मुळे REBT होता. त्याच्यामुळे थोडक्यात मला त्याच्याबद्दल पण सांगावंसं वाटतंय. तर REBT काय सांगतं म्हणजे काय भाष्य करतं. तर आता असं बघा की आपली सर्वसाधारण समजूत काय असते की आपण अस्वस्थ होतो किंवा आपल्याला ज्या अशा अस्वस्थ करणाऱ्या भावना असतात की उदाहरणार्थ चिंता आहे, राग आहे, आत्मकरुणा आहे, तर त्या का बरं आपल्याला वाटतात. तर आपली सर्वसाधारण समजूत अशी असते की बाहेरच्या परिस्थितीत काहीतरी घडतं किंवा बाहेर काहीतरी म्हणजे अन्य व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते किंवा काही करते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. ही आपली एक सर्वसाधारण समजूत आहे. तर आता REBT काय भाष्य करतं हे त्याच्यावर आपण बघूया. तर मी एक थोडं छोटं उदाहरण उदाहरण देते की आता असं समजा की तुम्ही तुमच्या मित्राला, अगदी जवळच्या मित्राला तुम्ही एक मेसेज पाठवला की मला अर्जंटली तुझ्याशी बोलायचं आहे, तर आज आपण भेटू शकतो का. आणि तुम्हाला मित्राने असं उत्तर दिलं की मी आठवड्याभर बिझी आहे. आता आपल्या मनात काय येतं, काय एवढा जवळचा मित्र म्हणतो आणि एवढा पण माझ्यासाठी वेळ काढू शकला नाही आणि आपल्याला राग येतो. आता आपण सर्वसाधारण समजुतीप्रमाणे बघा की आपल्याला काय वाटत असतं की राग का आलेला आहे, कारण मित्राच्या वागण्यामुळे मला राग आलेला आहे, कारण मित्राने असं उत्तर दिलं म्हणून मला राग आलेला आहे. आता REBT काय म्हणतं ते बघूया. आता REBT काय म्हणतं की आता तुम्ही असं समजा की तुमच्या ऐवजी किंवा तुमच्या जागी 10 वेगवेगळी माणसं आहेत आणि तुम्ही असं बघा की त्या 10ही माणसांच्या बाबतीत अगदी थेट तसाच प्रसंग घडलेला आहे आणि त्यांच्या मित्राने त्यांना तसंच उत्तर दिलेलं आहे. तर तुम्ही विचार करा त्या 10च्या 10 माणसांना राग येईल का. तर तेच आता तुम्ही जर खोलवर विचार केला ना तर तुम्हाला असं वाटेल, कदाचित एखाद्या माणसाला असं वाटेल की अरे मी याला जवळचा मित्र समजत होतो पण हा मला असं उत्तर देतोय म्हणजे ऍक्च्युली तो जवळचा नाहीच आहे. म्हणजे मी उगाचच इतके दिवस त्याला जवळचा करतोय, म्हणजे माझी माणसांची पारखच चुकली किंवा मी त्याला ओळखूच शकलो नाही असंही वाटू शकेल ना. त्यामुळे तो स्वतःला दोष देईल. म्हणजे त्याच्या मनातली भावना काय असेल तर त्याला अपराधी वाटेल की अरे एवढे दिवस मी ओळखलोच नाही, उगाचच त्याला जवळचा करत बसलोय. आता हे एकाला वाटू शकेल. कदाचित असंही असेल की एखादा अजून एक मनुष्य असेल तर त्याला काही वेगळं वाटेल. त्याला असं वाटेल कदाचित की असं बघा की माझ्या बाबतीत मला जर असं कोणी विचारलं, मदतीसाठी कोणी माझ्याकडे आलं तर फार जवळचं नसलं ना तरी मी माझं सगळं सोडून धावत जातो. पण माझ्या बाबतीत मात्र कुणीच येत नाही.
करेक्ट, बरोबर आहे. तर म्हणजे काय की माझ्या बाबतीत हे नेहमीच होतं. म्हणजे तुम्ही अगदी भावना अचूक ओळखली आहेत की आत्मकरुणा म्हणजे ज्याला आपण सेल्फ पिटी म्हणतो असं वाटू शकेल. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण. एखादा तिसरा मनुष्य असेल, त्याला असं वाटेल की हा माझा जवळचा मित्र आहे आणि मी त्याला असं, त्यांनी मला असं उत्तर दिलंय, मी त्याला असं सांगितलंय की मला भेटायचंय तरी उत्तर दिलंय, याचा अर्थ तो खरोखरच कुठल्या मोठ्या अडचणीत तर सापडला नाही ना, किंवा त्याच्यावर कुठलं अजून संकट आलं नाही ना की ज्यावरती तो मला असं उत्तर देतोय. तर त्या माणसाला उलट त्याच्याबद्दल जास्त काळजी वाटेल. बरोबर आहे. म्हणजे आता असं बघा की प्रसंग तोच आहे, मित्राचं वागणं उत्तर तो तेच आहे, पण भावना मात्र वेगवेगळ्या आल्या. सगळ्यांना राग नाही आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जे असं वाटत असतं की मित्राच्या उत्तरामुळे मला राग आलेला आहे, मित्राच्या वागण्यामुळे मला राग आलेला आहे, ते आपण तपासून घेतलं पाहिजे. कारण मित्राचं उत्तर किंवा वागणं हे जर कारण असेल तर सगळ्यांना राग यायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाहीये. तर आता आरिबिटी ह्याच्यावर काय भाष्य करतं, याचा अर्थ मित्राच्या वागण्यामुळे किंवा त्याच्या उत्तरामुळे आपल्याला राग आलेला नाहीये, तर त्याचा जो अर्थ लावलेला आहे, त्याच्या वागण्याचा किंवा त्याच्या उत्तराचा जो आपण अर्थ लावतो त्यामुळे आपल्याला राग आलेला आहे, जी काही भावना येईल. बरोबर. त्यामुळे ती भावना निर्माण होते आहे. आणि हा जो अर्थ आहे तो ह्या सगळ्या माणसाच्या बाबतीत वेगवेगळा आहे, त्यामुळे त्यांना भावना वेगवेगळ्या त्यांना जाणवलेल्या आहेत. आणि हा जो अर्थ आहे ना, याला आरिबिटीत म्हटलं जातं दृष्टिकोन. तर ह्या दृष्टिकोनाला आरिबिटीमध्ये खूप महत्व आहे. म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी आरिबिटीमध्ये त्यांचे प्रकार आहेत, अविवेकी दृष्टिकोन, विवेकी दृष्टिकोन. आणि हा जो दृष्टिकोन तुम्ही सांगितलं ना आरिबिटीतला, थोडं सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय, हा दृष्टिकोन मला असं वाटतं किंवा तुम्ही पण त्यात लिहिलेलं आहे ते की स्वतःचे जे विचार आहेत, म्हणजे आपण जे बोलतो स्वतःशी एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर, तर त्याच्यातून डेव्हलप होतो. बरोबर आहे ना? हा, म्हणजे ऍक्च्युअली उलट आहे. दृष्टिकोन जसा असतो तसं आपण बोलतो, असं दृष्टिकोनानुसार आपण बोलतो, आणि विचार आपल्या नंतर. बरोबर म्हणजे बरोबर आहे. सेल्फ टॉक हा दृष्टिकोनानुसार होतो. अगदी बरोबर आहे. ओके प्लीज. येस. तर हे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की तो दृष्टिकोन आणि सेल्फ टॉक किंवा स्वगत बोलण्याचं ते नातं आहे. आणि आरिबिटीचा एक मूळ सिद्धांत असा आहे की जेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि आपल्याला अस्वस्थता वाटते, तर त्याच्या पाठी कुठला ना कुठला तरी अविवेकी दृष्टिकोन असतो. म्हणजे तो अविवेकी तो जो असतो तो आपल्यामध्ये अस्वस्थता निर्माण करतो. तर ती अस्वस्थता कमी करायची असेल तर काय करायला पाहिजे, तर तो अविवेकी दृष्टिकोन आपण हुडकून काढला पाहिजे आणि त्याच्या जागी आपण विवेकी दृष्टिकोनाची प्रतिष्ठापना केली पाहिजे. तर अशी ही पूर्ण म्हणजे आरिबिटीची एक प्रक्रिया असते किंवा त्याच्यात अनेक तंत्र असतात. तुम्ही याच्यामध्ये त्यासाठी जो शब्द वापरलात ना, त्याला हडकून काढलं पाहिजे. हो, बरोबर. मला तो खूप वेगळा वाटला. कारण काय होतं माहितीये का की तो इतक्या सहजासहजी आपल्याला मिळत नाही. आपल्याला जाणीवच नसते त्याची की आपल्या मनामध्ये असा अविवेकी दृष्टिकोन आहे. तर ते आपल्याला खरोखरच शोधूनच काढायला लागतो. तर आरिबिटी अर्थातच त्याला मदत करते. पण आरिबिटीचं वेगळेपण काय आहे माहितीये का, की आता समजा आपण असं मानलं की मला समजा राग येतोय किंवा मला जी माझ्या मनात जी अस्वस्थकारक भावना आहे ती बाहेरच्या परिस्थितीमुळे येते किंवा अन्य व्यक्तीमुळे येते, तर आपण काय करू, माझी अस्वस्थता कधी दूर होईल, कधी कमी होईल, तर आपल्याला वाटतं की बाहेरची परिस्थिती बदलली किंवा ती व्यक्ती बदलली कीच माझी अस्वस्थता कमी होणार. बरोबर आहे. त्यामुळे आपण निष्क्रिय होतो आणि निष्क्रियपणे बाहेरची परिस्थिती किंवा ती व्यक्ती बदलण्याचा प्रयत्न करतो. पण आरिबिटी काय सांगतं की आपण असं बघा की जेव्हा आपण अशी निष्क्रियपणे वाट बघतो की त्या व्यक्ती बदलतील, परिस्थिती बदलेल, तर ही त्या व्यक्ती बदलण्याचं किंवा परिस्थिती बदलण्याचं फारच कमी नियंत्रण आपल्याकडे असतं. बरोबर. त्याच्यामुळे आरिबिटी असं सांगतं की त्या व्यक्ती बदलल्या किंवा परिस्थिती बदलली तर उत्तमच आहे, पण नाही बदलल्या तरी त्याच्यावरच्या अर्थावर आपण काम करू शकतो किंवा दृष्टिकोनावर आपण काम करू शकतो आणि स्वतःची अस्वस्थता आपण कमी करू शकतो. म्हणजेच काय, तर आरिबिटी आपल्याला एक सक्रियता देते. आरिबिटी आपल्याला सांगतं की तुमच्या भावनांची जबाबदारी तुम्ही स्वतः उचला. म्हणजे अल्बर्ट एलिस असं म्हणतात की यू आर आयदर कॅप्टन ऑर कॅप्टिव्ह ऑफ युअर थॉट्स. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो
की RABT तुम्हाला सुखी होण्याचा मंत्र देते. हो बरोबर आहे, थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या भावनांची जबाबदारी घ्यायला शिकवतं. म्हणजे मी आता म्हटलं तसं की आपण एकतर आपल्या भावनांचे कैदी तरी असतो, नाहीतर कप्तान तरी असतो. तर काय व्हायचंय हे तुम्ही ठरवायचं आहे. तर तुम्हाला सुखाकडे जायचं असेल किंवा तुम्ही आता म्हणालात, तर त्याच्यावर आपल्याला स्वतःला काम करायला पाहिजे, अस्वस्थतेवर स्वतःला काम करायला पाहिजे. हा मंत्र आपल्याला RABT देते. तर या पुस्तकामध्ये तुम्ही बोलत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन सरांचा जो आहे त्याच्याबद्दल खूप छान सांगितलेला आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? बरं, वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ असा आहे की आपण जे मनात धरतो किंवा आपण जे ग्राह्य धरतो किंवा ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातला कार्यकारण भाव तपासून बघणं. अच्छा. म्हणजे पुराव्याच्या प्रमाणात विश्वास ठेवणं. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. म्हणजे थोडक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो पुराव्यावर आणि तर्कावर हा आधारलेला असतो. अच्छा. आणि सर वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल खूप आग्रही होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचीच जोपासना केली आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाप्रमाणेच ते वागत होते. कारण त्याचे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. पहिली अशी गोष्ट आहे की जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तेव्हा आपल्या समोर जी समस्या असते तिचं आपण फार वस्तुनिष्ठपणे आपण त्याचं विश्लेषण किंवा बरोबर आहे किंवा आपण परीक्षण करू शकतो किंवा आपल्या आकलनाची आपण म्हणू शकतो परिपक्वता वाढते किंवा आपल्याला आपल्या जीवन प्रवासात जे अनेक प्रश्न पडत असतात ते आपण समर्थपणे हाताळू शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला एक जीवन कसं जगावं याचं एक दिशादर्शन आपल्याला हा दृष्टिकोन देतो. तर हा खूप महत्वाचा आहे आणि सर या दृष्टिकोनाबद्दल नेहमी बोलत असायचे. तर मला एक उदाहरण सांगू का? हा, तर हा दृष्टिकोनाबद्दल म्हणजे सर जे अनेक काही वेळेला उदाहरणं द्यायची तर त्याच्यात एक खूप असा एक प्रसंग होता की सर आम्हाला शिकवत होते. म्हणजे कोर्स चालला होता, आम्ही सरांचं शिकवणं चालू होतं आणि त्यावेळेला सर हा फळा म्हणजे आपण जो ब्लॅकबोर्ड म्हणतो ना तो वापरायचे की त्याच्यावर लिहिण्यासाठी किंवा आणि त्याच्या बाजूला फळा पुसण्यासाठी एक डस्टर ठेवलेलं असायचं. तर एकदा त्यांनी काय केलं की ते डस्टर हातात घेतलं. म्हणजे आता मी इथे हे हातात घेते की डस्टर तुम्ही समजा की त्यांनी असं डस्टर हातात घेतलं आणि त्यांनी दोन्ही हातामध्ये ते पकडून ते असं तोडण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांनी आम्हाला ते असं दाखवलं की आणि असं हे तोडण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यांनी आम्हाला असं विचारलं की तुम्ही सांगा की याच्यावरून वैज्ञानिक निष्कर्ष काय निघू शकेल. तर आम्ही सगळे खूप वेगवेगळे विचार करायला लागलो. काही जणांनी काय सांगितलं की हे डस्टर आहे ते भक्कम आहे, असं हाताने कसं तुटेल ते तुटणारच नाही. काही जण काय म्हणाले की तुमच्या हातांमध्ये शक्ती नाही येते डस्टर तोडण्याची, म्हणजे तुमची शक्तीच अपुरी आहे. त्याच्यानंतर अनेक आम्ही अशी वेगवेगळी उत्तरं देत होतो. त्यानंतर सर म्हणाले की हे जे तुम्ही आता उत्तरं दिली आहेत किंवा हे जे तुम्ही निष्कर्ष काढले यातला एकही निष्कर्ष हा वैज्ञानिक निष्कर्ष नाहीये. तर वैज्ञानिक निष्कर्ष म्हणजे काय? तर सरांनी पुढे असं सांगितलं की वैज्ञानिक निष्कर्ष की हे जे मी दाखवलं तुम्हाला त्याच्यातून जो वैज्ञानिक निष्कर्ष निघतो तो आहे फोर्स अप्लाइड इज लेस दॅन रिक्वायर्ड. म्हणजे याचा अर्थ काय? तर डस्टर तोडण्यासाठी जे बळ आवश्यक आहे त्यापेक्षा कमी बळ वापरलेलं आहे. आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन का आहे? कारण तुम्ही असं बघा की ह्याच्यावर पूर्णपणे मी समस्येवर केंद्रित झालेले आहे. कुठे डस्टरला दोष दिला नाही, कुठे स्वतःला दोष दिलेला नाहीये. आता जेव्हा आपण पूर्णपणे जेव्हा समस्येवर आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा मग मी आता पुढचा विचार करू शकेल की हे जर बळ कमी आहे तर मग मी ते कसं वाढवू, मग मी त्याच्यासाठी हत्यार आणू का किंवा दुसरं काही आणू का. तर हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सर जोपासण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला अजूनही एक मुद्दा मांडायचा आहे की आपल्या मानसिक आरोग्यासाठी हा वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. म्हणजेच तुम्ही असं बघा की हे जे मी तुम्हाला उदाहरण दिलं की डस्टर तोडण्याचं, असं बघा की तुमच्या समोर हे जे मी डस्टर आहे ती एक कठीण परिस्थिती आहे आणि तिला तुम्ही तोंड देण्याचा प्रयत्न करत आहात. आता समजा तुम्ही असा निष्कर्ष काढलात, म्हणजे जो पहिला निष्कर्ष होता की डस्टरच भक्कम आहे, म्हणजे तुम्ही समजा असा निष्कर्ष काढला की परिस्थितीच महाभयंकर आहे. तर आता असा निष्कर्ष काढला तर तुम्ही तिला कितपत तोंड देऊ शकाल?
कारण तुम्हाला असह्य वाटेल, निराधार वाटेल की अरे एवढी महाभयंकर परिस्थिती आहे, मी काही त्याला तोंड देऊ शकणार नाही. समजा तुम्ही दुसरा निष्कर्ष काढलात की तुमची शक्तीच अपुरी आहे, तर तुम्हाला काय वाटेल की मी कितीही प्रयत्न केले तरी या परिस्थितीवर मी काही तोडगा काढू शकणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला दोष द्याल, तुम्हाला प्रयत्न करण्याची उमेदच राहणार नाही. पण जर तुम्ही तिसरा निष्कर्ष काढला की आता उदाहरणार्थ की आपण जे म्हटलेलं आहे की फोर्स अप्लाइड इज लेस दॅन रिक्वायर्ड, हा जर निष्कर्ष काढला तर तुम्ही पूर्णपणे त्या परिस्थिती जी आहे तिला कसं तोंड द्याल ह्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. म्हणजे तुम्ही काय म्हणाल की आतापर्यंत जे मार्ग मी वापरलेले आहेत तर ते जे आपण जे म्हटलं की जसं ते आवश्यक तेवढं बळ मी वापरलेलं नाही, तसे ह्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी जितके मार्ग आवश्यक आहेत तेवढे मी वापरले नाहीत, असा एक वस्तुनिष्ठ वैज्ञानिक निष्कर्ष तुम्ही ह्यातून काढू शकता. आणि तो काढलात की मग तुम्ही पुढचा प्रश्न विचारू शकता, मग मी अजून कुठचे मार्ग अवलंबू किंवा ते मार्ग अवलंबण्यासाठी मी काय काय करू, कोणाची मदत घेऊ. पण हे तुम्ही जर वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर तुम्ही एकतर स्वतःला दोष देत राहता, नाहीतर परिस्थितीला दोष देत राहता. आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्यासाठी हा दृष्टिकोन अतिशय महत्वाचा आहे. अनेकदा असं होतं की जेव्हा काही कठीण समस्या येते तेव्हा त्या समस्येवर तोडगा काढण्याऐवजी आपण त्या समस्येभोवतीच इतका भावनांचा गुंता करून ठेवतो आणि त्या गुंत्यातच अडकतो, समस्या राहते बाजूला. त्याच्यामुळे आपल्याला तो वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतो की तुम्ही त्या समस्येवर कसं त्याचं वस्तुनिष्ठ परीक्षण करा. आणि अनेकदा आपण कितीतरी जेव्हा समस्या येते तेव्हा कितीतरी अतिरंजित, अवास्तव, असं अविवेकी असं खूप बोलत असतो. तर वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला सांगतो की त्याचं परीक्षण करा, त्याचा पुरावा तपासा. म्हणजे अजून एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते की एखाद्या वेळेला असं होतं की एखादी परिस्थिती समजा मनाविरुद्ध गेली तर आपण काय म्हणतो, हे माझ्या बाबतीत ना नेहमीच असं होतं. आता हे किती अतिरंजित आहे. जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाठपुरावा करत असाल तर तुम्ही त्यातला पुरावा तपासून बघा. म्हणजे काय, तर आता जेव्हा आपण म्हणतो की हे नेहमीच होतं, आपण कधी म्हणू शकतो की नेहमीच, जर तुमच्या आपल्या जन्मापासून प्रत्येक परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध जात असेल तर आपण म्हणू शकतो की हे बरोबर आहे. पण आपण जर तो पुरावा तपासला ना तर आपल्याला समजतं की तसं नाही होते. तर आपल्याला, आणि असाही कुठलाही पृथ्वी तलावर तुम्हाला मनुष्य आढळणार नाही की ज्याच्या बाबतीत प्रत्येक परिस्थिती विपरीत गेलेली आहे. लोक फार कॅज्युअली बोलतात. बरोबर आहे, पण आपण जे बोलतो ना त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर किती परिणाम होतो बघा, कारण आपण तेच मनाशी उघळतो. आता जर तुम्ही असं बोलत राहिलात तर आपल्याला काय वाटेल की हे नेहमीच घडतं. मग कधी जेव्हा कठीण परिस्थिती येईल तेव्हा त्याच्यातून आपण त्याला तोंड देण्याचा प्रयत्नच करणार नाही, कारण आपण जसं ठरवलेलं असतं की माझं हे प्राक्तनच आहे, हे माझ्या बाबतीत नेहमीच होतं. पण वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर मी काय म्हणेन की हे तर्कावर आधारलेलं नाहीये, तर मी असा निष्कर्ष काढेन की मी चार चौघांसारखीच एक मनुष्य आहे की ज्याच्या बाबतीत काही गोष्टी मनाप्रमाणे घडतात तर काही गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. मग मला ते बल येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी. अगदी हे आता तुम्ही जेव्हा सांगत होतात ना, अनेक लोकांना ही सवय असते, माझ्या बाबतीत हे असंच होतं, मला हे मिळणारच नव्हतं, तो असाच होता, तो तसाच होता, हे खूपदा होतं. आता त्या लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे प्रत्येकाला तर आपण समजून सांगू शकणार नाही, परंतु मला ह्याच्यावरच्या सोल्युशनसाठी सरांच्याच आयुष्याकडे पुन्हा जावं असं वाटते. तुम्ही पुस्तकामध्ये सरांचा दुसरा गुण लिहिलाय तो चिंतनाचा. आणि चिंतन सर खूप करायचे. आणि एखाद्या व्यक्तीला असं जर त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही किंवा तो सतत परिस्थितीला किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना दोष देतोय असं वाटत असेल तर त्याला चिंतनाचा कसा उपयोग होऊ शकतो? बरोबर आहे. मला असं वाटतं की चिंतन हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे सर तर चिंतनासाठी वेगळा कालावधी राखून ठेवत होते. तर हे म्हणजे सर चिंतनाला खूप महत्व द्यायचे. आणि मला इथे एक सरांचं आवडतं वचन तुम्हाला सांगावंसं वाटतंय की जे खूप प्रसिद्ध असं वचन आहे. तर सर नेहमी म्हणायचे, अ पेज डायजेस्टेड इज बेटर दॅन पेजेस हरिडली रेड. तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही घाईघाईने पानं उलटून वाचण्यापेक्षा तुम्ही एक पुस्तक वाचा, पण ते पचवा, ते मनात मुरवा, ते जिरवा. तर ह्याचाच अर्थ तुम्ही त्याच्यावर चिंतन करा. तर चिंतन म्हणजे काय, तर चिंतन याचा अर्थ असा आहे की आपण जे वाचतो त्याच्यावर स्वतंत्र विचार करणं.
किंवा त्यातलं आपल्याला काय पटतंय काय नाही पटत हे आपण ठरवणं, वेगवेगळ्या अँगलनं पाहणं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, वेगवेगळ्या त्याच्या दृष्टिकोनातून पाहणं किंवा त्यातले मुद्दे जे आहेत ते कुठले त्याच्यातले नवीन मुद्दे आहेत का किंवा मला माहीत होते का हे आपण बघणं. आणि ही एक प्रक्रिया असते, तर त्याला एक थोडा वेळ द्यायला लागतो, म्हणजे ते प्रोसेस व्हायला आपल्याला वेळ द्यायला लागतो. तर त्याच्यामुळे हे जे ह्याला आपण चिंतन असं म्हणू शकतो. तर हे चिंतन हे खूप महत्वाचं आहे. आणि हे महत्वाचं का आहे, कारण जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपल्या विचारांची खुंटी ही बळकट होते. आपले विचार आपल्याला तर्काच्या आधारावर आपल्याला तपासून बघता येतात. समजा आपल्याला असं वाटलं की हा विचार आहे त्याच्यात तथ्य नाही, म्हणजे आता तुम्ही जे म्हटलं की अनेक आपण दोष देत राहतो किंवा आत्मकरुणे ते करतो, तर असं जर वाटलं आपल्याला की ह्याच्यामध्ये तथ्य नाहीये तर आपल्याला त्याग करता येतो. किंवा त्याच्या जागी आपल्याला जर काही ज्या विचारांमध्ये तथ्य आहे त्या विचारांचा आपल्याला स्वीकार करता येतो. म्हणजे आपली मनोवृत्ती खुली होते आणि एकूणच आपल्याला जीवनाकडे बघण्याची एक आपण प्रगल्भ आणि सम्यक अशी दृष्टी हे आपल्याला चिंतन आपल्याला करून देतं. पण नेमकं हल्ली असं होतंय की आपल्याला दिसतंय की चिंतनशीलता हल्ली कमी होताना आपल्याला दिसते. मला तेच विचारायचं होतं, पण विचार करत होतो की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे, ही चिंतनशीलता का कमी होते आहे. बरोबर आहे. तर माझं असं निरीक्षण आहे, कारण आता सामाजिक माध्यमं खूप वाढलेली आहेत, तर माझं असं निरीक्षण आहे की जेवढा व्यक्तीवर सामाजिक माध्यमांचा प्रभाव जास्त तेवढं चिंतन कमी होत जातं. तर असं का होतं, कारण पहिला असा मुद्दा आहे की सामाजिक माध्यमांवर ना असे त्वरित आणि असे एकदम झटपट प्रतिसाद पाहिजे असतात. बरोबर. आणि चिंतन असं झटपट नसतं होत. म्हणजे तुम्ही सामाजिक माध्यमांकडे बघा की आपल्याला एखाद्या व्हॉट्सअपवर एक नुसता एखादा मेसेज स्क्रीनवर झळकल्या क्षणी लगेच टाळ्यांचा अंगठ्यांचा पाऊस पडतो. म्हणजे सगळं झटपट पाहिजे, फटाफट पाहिजे, भरभर पाहिजे. तर चिंतन तसं होत नाही. चिंतनाला तुम्हाला वेळ द्यायला लागतो, ते झरझर भरभर होत नाही. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की सामाजिक माध्यमांची रचनाच अशी असते की उद्या तुम्ही एक सामाजिक माध्यम उघडलं की तुम्हाला अजून दुसरं काहीतरी खुणावतं, अजून तिसऱ्याकडे जातो. म्हणजे अनेक गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भरकटत जाता. पण चिंतनामध्ये तुम्हाला असं भरकटणं अभिप्रेत नसतं, तर तुम्हाला एका गोष्टीमध्ये किंवा एका ठिकाणी तुम्हाला खोलवर डुबणं किंवा खोलवर जाणं हे महत्वाचं असतं. पण ते तसं होत नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा चिंतन कमी असतं, जेव्हा चिंतन आपण करत नाही, तेव्हा आपली स्वतंत्र विचारशक्ती विकसित होत नाही. आणि त्याच्यामुळे असं होतं की कुणी काही म्हटलं की ते खरं वाटतं, किंवा कुठलाही विचार याच्यातला तथ्यांश पण न बघता आपण आंधळेपणाने त्याच्या मागे धावत जातो. आणि हे फक्त एका व्यक्तीच्या बाबतीत नाही, जर असं संपूर्ण समाजामध्ये म्हणजे अनेक व्यक्तींच्या बाबतीत जर होत असेल, म्हणजे समाजामध्ये चिंतनशीलता कमी असेल तर तो समाज निस्सत्व होत जातो. कारण मग ते समाजमान कुणी कळप हाकावं तसं ते हाकलं जातं. समाज माध्यमांचा उद्देश लोकांना चिंतनाकडे वळवणे नाहीच आहे. म्हणजे मला असं वाटतं, कदाचित माझं वैयक्तिक मत असेल, पण कुठलंच समाज माध्यम माझ्या मते चिंतनामध्ये दाखवत नाही. ते तुम्हाला सतत तुम्ही म्हटलं तसं पळतं ठेवतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे बरोबर आहे, त्याचा उद्देश नाही. पण आपल्याला जर चिंतन करायचं असेल तर तो एक अडथळा येऊ शकतो. तर कारण जेवढा तुमच्यावर प्रभाव जास्त तेवढं तुमचं चिंतन हे कमी कमी होत जातं. तुम्ही आता सांगत होतात ना, मला राम गणेश गडकरींची एक गोष्ट आठवली. मी कुठेतरी ती वाचली होती की त्यांना भेटायला कोणीतरी आलं आणि त्यांची जी खोली होती ती पलीकडे होती, मध्ये काच होता आणि ते नुसते बसून होते. आणि यांनी विचारलं की किती वेळ आहे, तर नाही सरांना वेळ आहे, सर कामात आहेत, सर कामात आहेत. अरे मी किती वेळाचं पाहतोय, सर बसूनच आहेत. आणि तुम्ही सांगताय कामात आहेत, मला दिसते आहे. बरोबर आहे. मग यांनी तोच निरोप त्यांना दिला. तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या माणसाला रिकामं बसून चिंतन करणे हे काम वाटत नाही त्याला मला भेटायचं नाही, त्यांना पाठवून द्या परत. म्हणजे कदाचित टोकाचं असेल, पण आपल्यापैकी अनेक लोकांना एका ठिकाणी स्वस्थ बसून विचार करणे हे सुद्धा एक काम आहे, ही कन्सेप्टच आपल्यापैकी अनेक लोकांना माहित नाही. बरोबर आहे. त्यामुळे त्या चिंतनशीलतेसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत, कारण त्यामुळे आपली, मी म्हटलं तसं की स्वतःची विचारशक्ती आपली विकसित होते. बरोबर. आणि
त्यामुळे आपल्याला समजू शकतं, म्हणजे आपण प्रश्न विचारू शकतो की तुमची चिंतनशीलता कमी असेल तर तुम्ही प्रश्न काय विचारणार. मग असं होतं की मग सवंग विचारांना उथळ विचारांना ऊत येतं आणि समाजाची वैचारिक समृद्धी ओहोटीला लागू शकते. बरोबर आहे. त्यामुळे खूपच म्हणजे महत्वाचं ते चिंतनाचा तुम्ही जेव्हा मुद्दा सांगत होता तेव्हा मला दुसरा पण एक खूपच जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख केला पाहिजे. सरांच्या तुम्ही वर्णन केलेल्या त्या उत्तर याच्यामध्ये सगळ्या नोंदी करणे, दिवसभर जे व्हायचं त्याच्या सर खूप छान नोंदी करायची आणि अखंड आयुष्यभर शेवटपर्यंत त्यांनी त्या नोंदी केल्या. अलीकडे हे पण खूप म्हणजे चिंतन जसं कमी आहे, नोंदी करणं तर त्याच्याही पेक्षा कमी झालेलं आहे लोकांना. बरोबर. तर ही पद्धत तुम्हाला वाटतं किती महत्वाची आहे? बरोबर. तर नोंदी करणं हे माझ्यासाठी पण खूप महत्वाचं आहे आणि मला तशी पहिल्यापासून नोंदी करायची खूप सवय आहे. त्याचा मला खूप फायदाही झालेला आहे. म्हणजे सरांकडे मी जेव्हा जात होते, म्हणजे आमच्या प्रत्येक भेटीच्या मी नोट्स काढत होते, तर मी वही ठेवलेली त्याच्यासाठी. आणि जे काही आमच्या भेटींमध्ये ज्या काही आमच्या चर्चा व्हायच्या, जे नवीन मुद्दे यायचे, तर त्याच्या नोंदी म्हणजे नोट्स अशा मी काढत असायचे. तर अशा माझ्याकडे आता 37 वह्या आहेत नोंदींच्या आणि नोट्सच्या, हे सरांच्या भेटीच्या. आणि त्या वह्यांच्या पण त्या वह्यांमधलं पण जे काही महत्वाचं आहे ते मी अजून वेगळ्या वहीत उतरवलेलं आहे आणि त्याच्या 5 वह्या आहेत. तर मला असं वाटतं नोट्सच्या नोट्स बरोबर आहे. तर तुम्ही जे म्हणालात ना त्याचा काय फायदा, तर मला असं वाटतं की मला स्वतःला त्याचा फार फायदा होतो. कारण मी जेव्हा त्या चालत राहते तेव्हा असं होतं की आपण म्हणजे जे काही आमच्यामध्ये चर्चा झाली होती, जे मुद्दे होते किंवा जी काही एक आपण म्हणतो की एक सारतत्व आपल्याला मिळालेली असतात त्याची परत परत उजळणी होते. म्हणजे ती परत आतमध्ये शिरतात किंवा आतमध्ये मुरतात. म्हणजे आधी तुम्ही चिंतनाचा प्रश्न विचारला तर ही प्रक्रिया फार चिंतनासाठी पूरक आहे की आतमध्ये आपल्याला जातात, आपल्याला अनेक त्याचा नवीन अर्थ गवसतो. म्हणजे असं माझ्या बाबतीत कित्येक वेळा होतं की त्या वह्या मी जेव्हा बघते तेव्हा अनेक गोष्टी अरे ह्याच्यातला मला आता नवीन अर्थ समजतोय किंवा एक नवीन दृष्टिकोन सामोरा येतोय किंवा एक नवीन मुद्दा कळतोय. आणि तसंच आपणही आपल्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या बघतो, त्यामुळे अनुभवात वाढ झालेली असते. त्यामुळे ती एक खूप छान आपल्याला आनंद तसा मिळत राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्या नोंदी फार महत्वाच्या आहेत. पण आता काही जण असा प्रश्न विचारतील की आता अशा नोंदी ठेवणं, नोट्स ठेवणं ही अशी ओल्ड स्कूल पद्धत आहे. तर आता नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा का नाही, तर ते बरोबर आहे टू सर्टन एक्सटेंट. पण मला असं वाटतं की आपण तंत्रज्ञान जेव्हा वापरतो की आता उदाहरणार्थ मी सरांकडे ज्या नोंदी ठेवत होते तर त्याच्याऐवजी समजा मी रेकॉर्ड केलं असतं. आता रेकॉर्ड करताना काय होतं की फक्त मी एक बटन दाबणार, सुरू करणार आणि बंद करणार. तर ह्याच्यामध्ये माझा मेंदू निष्क्रिय राहतो, आपण नुसतंच बसलेलो आहे. पण नोंदी करताना काय होतं की आपल्याला मेंदूला काम आहे, मेंदूला विचार करायला लागतो की आपण काय लिहायचंय, कुठले मुद्दे महत्वाचे आहेत, काय काय आपण लिहिलं पाहिजे. म्हणजे आपला मेंदू सक्रिय होतो आणि नुसताच मेंदूने आपल्या हात पण आपण हाताने लिहितो, म्हणजे आपल्या स्नायू पण सक्रिय होतात. म्हणजे हा एक प्रकारे कृती सराव आहे. तर आरीबेटीमध्ये कृती सरावाला फार महत्व आहे की आपण अनेकदा असं म्हणतो की मला हे समजलं, पण त्या समजण्याची कसोटी कधी लागते, जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा. त्यामुळे ती उजळणी होत जाते आपल्यामध्ये. परत मी मगाशी म्हटलं तसं की एक आतमध्ये ते भिदलं जातं. आणि जेव्हा अनेकदा आपण असं बघा, आपण अनेक गोष्टी रेकॉर्ड करून ठेवतो आणि त्या खरं किती वेळा आपण परत ऐकतो, कारण आपल्याला एक समाधान असतं की आता माझ्याकडे ते आहे, म्हणजे मी हवं तेव्हा मी ते माझ्या हाताच्या बोटावर आहे की ते कधीही मी ते ऐकू शकेन. पण त्या समाधानामुळे प्रत्यक्ष आपण फार कमी वेळा ऐकतो आणि जेव्हा आपल्याला खरोखर त्याची गरज लागते तेव्हा ते कुठल्या फाईलमध्ये हेच आपल्याला मिळत नाही. कारण आपला विस्मरणाचा कालावधी इतका जास्त आहे की आपण जे ऐकलेलं किंवा वाचलेलं असतं ते आपण एका तासामध्ये जवळजवळ 50% विसरतो, दिवसाच्या शेवटी 70% आणि आठवड्याभरात 90% विसरतो. त्याच्यामुळे त्यावर मात करायला आपल्याला आपल्या मेंदूला काम मिळेल किंवा मेंदू सक्रिय होईल अशी काहीतरी पद्धत शोधून काढली पाहिजे. तर त्या दृष्टीने ह्या नोंदी मला फार महत्वाच्या वाटतात आणि त्या करणं की त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे तुम्ही आधी जसं म्हणालात तसा चिंतनाला तर नक्कीच फायदा होतो. त्याच्यात थोडंसं मी पण एक ऍड करतो तुम्हाला. मला असं वाटतं की हे जे नोंदी ठेवण्याचे माध्यम आहेत ते बरेच आहेत. म्हणजे रेकॉर्ड करण्याचं खूप आधीपासून सुरू आहे,
व्हिडिओ करण्याचं पण खूप आधीपासूनच चालू आहे, परंतु तरीही जगामध्ये पुस्तकाच्या स्वरूपात ज्ञान लिहिणं आणि साठवणं जे आहे ते अजून सुरू आहे. आणि सगळ्या प्रगत देशामध्ये पुस्तकं अजूनही खूप मोठ्या प्रमाणात लिहिली जातात, वाचली जातात. याच्या अर्थी त्या माध्यमामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. म्हणजे मला खूपदा लोकांना हे विचार वाटतं, ठीक आहे आपण काळानुसार बदलूया, बरोबर आहे, पण जे माध्यम इतक्या हजारो वर्षापासून सुरू आहे आणि आजही ते तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असलं पाहिजे लिहिण्यामध्ये. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. तर ते पण वैशिष्ट्य असं आहे की आता पुस्तकामध्ये मी जे वाचते ना, की समजा आता एखादी मी काहीतरी समजा घटना वाचते किंवा कुठली एखादी कादंबरी वाचते, तर त्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे, नायक लिहिलेला आहे, अमुक लिहिलेलं आहे, तर ते माझ्या मेंदूला परत काम मिळतं की मी ते पूर्ण तो नायक माझ्या मनासमोर उभा राहतो. आता मी जर व्हिडिओ बघितला तर माझ्या मेंदूला कामच नाही, का डायरेक्ट तो समोरच आहे. पण मला हे सगळं तयार करायला लागतं. म्हणजे जेव्हा आपण वाचत राहतो तेव्हा ती गुंतवणूक जास्त असते, कारण ते सगळं आपला मेंदू खूप सक्रिय असतो. त्या कादंबरीत जे वर्णन केलेलं आहे, काही वेळेला वर्णन दिलेलंही नसतं, पण आपण आपल्या पद्धतीने कल्पनेने ते आपण उभारत राहतो. म्हणजे कल्पनाशक्ती पण जास्त आपली, कल्पनाशक्तीचाही विकास होतो. तर व्हिडिओमध्ये ते होत नाही. तर तो जो एक आनंद असतो तो आपल्याला मिळतो. किंवा आपण वाचताना एक कलात्मकतेचा आनंद आहे, जेव्हा आपल्याला कलात्मक साहित्य असतं समोर, तर तो आनंद आहे. तर त्या सगळ्यामुळे मी आता खरं तर टीचिंग मध्ये आहे, खूपदा मला पण हा प्रश्न पडायचा की ऑफलाईन की ऑनलाईन. ऑनलाईन आता अलीकडे कोरोना नंतर आम्ही थोडं वाढवलं आहे, पण मला सतत हे वाटतं राहतं की ऑफलाईन पसरवण्यासाठी ऑनलाईन चांगला आहे, पण मुळात ऑफलाईनला जो तो पर्याय नाही होऊ शकत. लोक विचार करताना तो उलटाच करतात की एक तर ऑफलाईन नाही तर ऑनलाईन, पण अशी गरज नाही. तुम्ही ऑफलाईन पसरवण्यासाठी ऑनलाईनचा उपयोग करा. म्हणजे या पॉडकास्टचा, या व्हिडिओचा किंवा ऑडिओ जे काही तुम्ही वापरा त्या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला, पण जे मूळ तुम्ही लिहिता, जे चिंतन तुम्ही करता, वाचत असताना जी प्रोसेस होते त्याला काही तोड नाहीये. अगदी बरोबर. आपण जेव्हा आपल्या लोकांसोबत वागत असतो तेव्हा लोकांबद्दल आपण खूप कॉन्शियस राहतो, पण आपल्या लोकांना आपण गृहीत धरतो. बरोबर आहे. तर हे जे आहे हे कसं होतं आणि याला काय पर्याय आहे? बरोबर आहे. तर मला इथे परत सरांचा संदर्भ द्यायचा आहे. म्हणजे पुस्तकामध्ये पण मी ते नमूद केलेलं आहे. तर सरांचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्यासाठी थोडंही काही आपण कृती केली तरी ते लगेच आभार मानायचे. तर मी एकदा त्यांना असं विचारलं की सर तुम्ही असे आभार का मानता, कारण आपण साधारण परक्या माणसांचे आभार मानतो आणि जवळच्या माणसांचे आभार जेव्हा मानतो तेव्हा ते औपचारिक नाहीये का? तर सरांनी मला त्याच्यावर उत्तर असं दिलं होतं की आपण जवळच्या माणसांना अनेकदा गृहीत धरतो आणि त्यांच्या कामाची आपण पावती देत नाही. आणि मी नंतर हा विचार केला तर मला असं वाटलं की हे किती खरं आहे की अनेकदा आपल्या जवळची माणसं आपल्यासाठी खूप करत असतात, मूकपणे करत असतात, पण आपण किती वेळा त्यांच्या कामाची पावती देतो. तर आपल्याला असं वाटतं की काय ते आपली जवळची त्यांनी करायलाच पाहिजे, पण जवळची असेल तरी त्यांनी करायलाच पाहिजे असं बंधन नसतं ना आपल्यावर, पण ते आपल्यासाठी तरीही मूकपणे करत असतात आणि नेमकं आपण जवळच्याच माणसांना जास्तीत जास्त गृहीत धरतो. तर त्यांच्या कामाची आपण दखल घेतली पाहिजे आणि पावती दिली पाहिजे. जाणीवपूर्वक आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, छोट्या छोट्या का असेना पण त्या बरोबर आहे केल्या पाहिजे. आणि इथे मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की जो मी पालक आणि मुलांच्या बाबतीत अनेकदा बघते. तर अनेकदा काय होतं की समजा मुलांनी काही चांगली गोष्ट केली तर पालक त्याचा उल्लेख करत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं किंवा त्याची काही दखल घेतली जात नाही किंवा त्याची पावती दिली जात नाही. पालक असं म्हणतात त्याच्यात काय चांगल्या गोष्टी करायलाच पाहिजेत, त्यांनी वागायलाच पाहिजे. पण मुलांकडून जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर लगेच त्याच्यावर बोट ठेवलं जातं, लगेच तो त्यांनावर दोष दिला जातो. असं जर अनेकदा होत गेलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना आपण काही चांगल्या गोष्टी करतोय ह्याची जाणीवच होत नाही आणि मुलांना अनेकदा न्यूनगंड वाटतो किंवा स्वतः आपण चांगले आहोत ही भावनाच त्यांच्यात विकसित होत नाही, कारण त्यांनी तसं ऐकलंच नसतं त्यांच्याबद्दल. तर त्यांनी हे ऐकलेलं असतं की ते कसं चूक आहेत किंवा कसे दोष आहेत, पण आपण चांगलं आहोत हे कधी ऐकलेलं नसतं. तर पालकांना अनेकदा काय वाटतं की आपण मुलांची कशाला पावती द्या, कसं कौतुक करा, असं केलं तर मुलं शेफारतील, डोक्यावरच बसतील. तर त्याच्यामध्ये असं आहे की मुलांचा अवाजवी तुम्ही केलं कौतुक तर तसं होईल, पण तसं होईल म्हणून वाजवी पण कौतुक करायचं नाही.
तर ह्यामुळे असा परिणाम होऊ शकतो. किंवा पालकांनी कधी कधी कौतुक करतात पण ते इतकं चिमूटभर असतं की त्याच्यामध्ये दोष जास्त दाखवले जातात. त्यामुळे त्या मुलाला असं वाटतच नाही की आपण एक चांगली व्यक्ती आहोत. बरोबर. तर मला इथे बर्ट्रँड रसेलचं एक विचार सांगावासा वाटतोय. तर त्यांनी असं म्हटलं आहे की मुलांसाठी पालक एक उत्तम गोष्ट करू शकतात, ती म्हणजे ते चांगले माणूस आहेत ही जाणीव त्यांच्यात विकसित करणं. तर आपण नेमकं असं करतो की ती जाणीव विकसित जास्त करू देत नाहीत. तर मला असं वाटतं की सरांनी जे म्हटलेलं आहे त्याचा संदर्भ खूप व्यापक आहे की अशा प्रकारे ती पावती देणं. आणि इतकंच म्हणजे परक्या माणसांच्या बाबतीत तर म्हणजे जवळच्या माणसाच्या बाबतीत तर देतच नाही, पण इव्हन असं होतं की आपल्या आजूबाजूला पण अनेक व्यक्ती असतात, त्या काही चांगलं करत असतात, आपल्याला वाटतं छान त्या करतायत, पण किती वेळा आपण जाऊन त्यांची पावती देतो. बरोबर. तर असं आपण करायला पाहिजे जास्त. बरोबर. आणि असं उलट पण होतं की इतर तुमच्या कामाची पावती देत असतील तरी सुद्धा आपल्याला ऑकवर्ड वाटतं की आता समजा कोणी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही छान बोललात तर आपण म्हणतो नाही मी खरं बोलणारच नव्हते किंवा माझं श्रेयच नाहीये. म्हणजे देणाऱ्या व्यक्तीला पण आपण प्रबलीकरण करत नाही. तर सरांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आपण जर का काही चांगल्या गोष्टी करत असतील, मग त्या जवळच्या असो नाहीतर बाहेरच्या असो, आपण जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन त्या कामाची पावती दिली पाहिजे. आणि इतर जर आपल्याला अशी पावती देत असतील तर आपणही खिलाडूपणे ते घेतलं पाहिजे. तर त्यामुळे ती गोष्ट जी सरांनी सांगितली ती मला खूप महत्वाची वाटली आणि त्याचा पुस्तकात पण उल्लेख आहे. पालकांसाठी तर महत्वाचं आहे, पण एक जनरल माणूस म्हणून सुद्धा खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. खूपच चांगली गोष्ट आहे. दुसरी एक कन्सेप्ट मला आता आठवते, पुस्तक वाचत असताना मला ती खास करून जाणवली. सरांनी लैंगिक मुक्तता ही एक कन्सेप्ट वापरलेली आहे. तर ती कन्सेप्ट काय आहे नेमकी? बरोबर आहे. तर अल्बर्ट एलिस यांनी जसं आरईबीटीचं त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तशी लैंगिकतेवर पण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी अनेक वेगवेगळ्या संकल्पना सुद्धा मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे सर आणि मी आम्ही ते वाचत होतो की त्याच्यामुळे असं झालेलं होतं की लैंगिकता म्हणजे काय किंवा लैंगिकतेबद्दलची म्हणजे मुख्य म्हणजे लैंगिक मानसिकता म्हणजे काय. तर लैंगिकतेमध्ये जेव्हा प्रत्यक्ष आपण जेव्हा असं म्हणतो की मानवी लैंगिकता आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही मानसिकता खूप महत्वाची आहे. तर ह्या मानसिकतेवर आमच्या खूप चर्चा व्हायचा आणि अल्बर्ट एलिस यांनी पण स्वतः त्याच्यातली अनेक म्हणजे त्यांनी तंत्र सांगितलेली आहे की मानसिकता तुम्ही कशी जोपासा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सुदृढ लैंगिक मानसिकता ही कशी असली पाहिजे आणि ती जर आपण बाळगली तर आपण आपल्या मानसिक विकासाला किंवा मानसिक आरोग्याला ती कशी पोषक होऊ शकते. तर तेही त्यांनी सांगितलंय. मग त्याच्यामध्ये स्त्री लैंगिकता आहे, पुरुष लैंगिकता आहे, एकट्या माणसाची लैंगिकता आहे. तर इतका खोलात जाऊन त्याच्यावर विचार केलेला आहे. नाहीतर सहसा काय होतं की लैंगिकता हा विषयच इतका निषिद्ध आहे की आपण त्याच्यावर विचारच करत नाही, म्हणजे आपल्या मनाची कवाडच पूर्ण बंद केलेली असतात. तर तसं होत नाही. म्हणजे तसं जेव्हा आपण ते वाचतो आणि जेव्हा आपल्याला अनेक त्याच्यामधल्या विचारदृष्टी मिळत जातात तेव्हा आपण खूप खुल्या वृत्तीने, खुल्या मनोवृत्तीने या सर्व गोष्टींचा विचार करायला लागतो. की गुरु विवेकी भला हे जे कन्सेप्ट म्हणजे तुम्ही नाव दिलं त्याला, तर ते नाव देण्याच्या मागचं काय कारण होतं? बरं. तर त्याचं कारण असं होतं की समर्थ रामदास स्वामींचा दासबोध मध्ये एक श्लोक आहे, म्हणजे तो त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी नमूद केलेला आहे. तर तो श्लोक असा आहे की पाहात समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडूनी पावला निरंजने. असा तो श्लोक आहे. तर त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो विवेकाने आणि जो साधना करून जो आतमध्ये पाहत राहतो किंवा ज्याला आत्मस्वरूप समजतं, जो अंतरंग जाणून घेतो तो शेवटास पोचतो आणि जो तत्वाने तत्वाचे निरसन करतो, तर त्या माणसाला आपण विवेकी असं म्हणतो. म्हणून ते म्हणतात तोची विवेकी भला. तर हे जेव्हा मी विशेष वाचले आणि मला असं वाटायला लागलं की हे अगदी सरांसाठी अगदी चपखल असे विशेष आहे आणि त्यामुळे त्या श्लोकाचा वापर मी शीर्षकात केला. पण तोची विवेकी भला जो आहे त्याच्याऐवजी तोची ह्या शब्दाऐवजी गुरु असा शब्द घातला आणि त्याच्यामुळे त्या पुस्तकाचं शीर्षक असं आहे की गुरु विवेकी भला. समर्पक शीर्षक झाले त्याला. खरं तर खूप सुंदर आणि कधी संपू नये अशा या चर्चा आहेत सगळ्या. हे सगळं पुस्तक वाचत असताना, एल्बर्ट एलिस वाचत असताना
मला असं वाटलं की ज्या व्यक्तीला स्वतःचा विकास करायचा आहे, सेल्फ डेव्हलपमेंट करायची आहे, ज्याचा शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आयुष्यातली रसिकता ज्याची अजून कायम आहे, अशा व्यक्तींसाठी ही गुरुकिल्ली आहे खरं तर. आणि तुम्ही तर ती पुस्तकं लिहिली, तीच नाही तर अशी 10 पुस्तकं तुम्ही लिहून काढली सगळी. परत 2 पुस्तकं तुमची माझ्याकडे येऊन आहेत, ती मला वाचायची आहेत पुन्हा. आणि आता 6 उरलेली जे आहेत त्यांची नावं समजून घेऊन ती पण वाचायची आहेत. मला आता या ठिकाणी थांबत असताना हा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की माझ्यासारखे ज्यांना शिकण्यात इंटरेस्ट आहे, सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना रसिकता जी म्हणतो आपण ती पण जोपासायची आहे शेवटपर्यंतची, तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन किंवा काय संदेश तुम्ही सांगाल? बरं, तर इथे सुद्धा मला एक सांगायचं होतं की सर जे नेहमी एक सॉक्रेटिसचा विचार सांगायचे आणि ते पण एक प्रसिद्ध असं वचन आहे की सॉक्रेटिसने असं म्हटलेलं आहे की अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. म्हणजे ज्या जीवनाचं परीक्षण केलेलं नाही ते जीवन व्यर्थ आहे. तर थोडक्यात असं आहे की आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तर आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण जेव्हा आपण म्हणतो करणं, तर त्याच्यामध्ये आता ज्या आपण सगळ्या संकल्पना बघितल्या की उदाहरणार्थ चिंतन करणं किंवा विचार तपासून पाहणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. तर अशा प्रकारचं आत्मपरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला जीवनाकडे बघण्याची एक प्रगल्भ दृष्टी आपल्यामध्ये विकसित होते. त्यामुळे अशा प्रकारचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ते केलं तर आपला एक आत्मविकास किंवा व्यक्तिमत्व विकासही होऊ शकतो. तर मला असं सांगायचं आहे की समजा तुम्ही गुरुच्या शोधात असाल तर तुम्ही असा गुरु शोधा की जो अशा प्रकारच्या आत्मपरीक्षणाला तुम्हाला प्रवृत्त करेल. पण हल्ली असं झालेलं आहे की जीवनाचं शहाणपण असलेला किंवा माणूस म्हणून संपन्न असलेला गुरु मिळणंही अवघड झालेलं आहे. हो, तर त्यावर मी असं म्हणेन की समजा तुम्हाला गुरु मिळाला नाही तर तुम्ही स्वतःचे गुरु व्हा. तर आता फडके सर हे माझे गुरु होते की मी त्यांच्याकडे म्हणजे सतत नियमित जात होते, नियमित भेटी घेत होते, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते. फडके सरांचे गुरु अल्बर्ट एलिस होते, पण त्यांच्याशी भेटही झाली नव्हती. म्हणजे भेट तर खूप उशिरा झाली आणि त्यावेळेला काही असं तंत्रज्ञान नव्हतं, त्याच्यामुळे ते फक्त पत्रांद्वारे होते. पण अल्बर्ट एलिसचे तर कुणीच गुरु नव्हते, तर ते स्वतःचे गुरु होते. तर त्यामुळे गुरु मिळाले तर उत्तमच आहे, पण नाही मिळाले तर आपण स्वतःचे गुरु होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मला परत एक अल्बर्ट एलिस यांचं एक विधान सांगायचं आहे. तर ते असं म्हणतात की द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन इन युअर लाईफ इज यू युअर सेल्फ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण असेल तर ती आपण स्वतः असतो, कारण आपण तो प्रभाव पाडवून घेत असतो. बरोबर. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की अशा प्रकारचा प्रभाव स्वतःवर पाडवून घेण्यासाठी स्वतः पहिले पावलं उचला, आत्मपरीक्षण करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुस्तकं नक्की वाचा. हे तो वाचाच, पण बाकीची पण वाचा नक्की. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने आजच्या गप्पांच्या माध्यमातून आपण जे सांगितलं ते अनमोल आहे. निश्चितपणे आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, क्रिएस टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हे खूपच कामाचं ठरेल, पूर्ण विश्वास आहे. मनापासून आभार आपले. नमस्कार सर्वांना. नमस्कार.